नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी क्लासेस विथ राधिका. तर गेल्या व्हिडिओमध्ये आपण खरे मातृत्व हा लेसन एक्सप्लेन केलेला होता. आज आपण याचे क्वेश्चन आन्सर्स बघणार. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. वन वर्ड मध्ये आन्सर्स लिहायचे आहेत. कोणाची चांगली मैत्री होती, म्हणजे कोण क्लोज फ्रेंड होत्या? तर उत्तर येणार आहे सीता आणि गीता यांची चांगली मैत्री होती. म्हणजे सीता आणि गीता ह्या क्लोज फ्रेंड्स होत्या. सीताने गीताला कोणती बातमी सांगितली, म्हणजे सीताने गीताला कोणती न्यूज सांगितली होती? तर उत्तर येणार आहे सीताने गीताला आपल्याला बाळ होणार आहे ही बातमी सांगितली होती. म्हणजे तिला थोड्याच दिवसात एक छोटंसं बाळ होणार आहे हे तिने सांगितलं होतं. थर्ड नंबर आहे गीताच्या मनात सीताबद्दल काय निर्माण झाला, म्हणजे जेव्हा ही न्यूज सीता गीताला सांगते तेव्हा गीताच्या मनात सीताबद्दल काय निर्माण होतं? तर उत्तर येणार आहे गीताच्या मनात सीताबद्दल द्वेष निर्माण झाला. द्वेष म्हणजे राग, तिरस्कार. गीताला कोणाचा लळा लागला? लळा म्हणजेच काय, तर सवय कोणाची झाली होती? तर गीताला सीताच्या बाळाचा लळा लागला होता, म्हणजे त्याची काय झाली होती? सवय लागली होती. सीता आपले बाळ मिळवण्यासाठी कोणाकडे गेली? जेव्हा सीताला कळालं की गीता आपले बाळ आता देणार नाही आपल्याला, त्यावेळेस ती कोणाकडे जाते? तर सीता आपले बाळ मिळवण्यासाठी न्यायालयाकडे गेली, ती कोर्टमध्ये जाते. त्यानंतर आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. डॅश डॅश अँड डॅश डॅश खूप चांगली मैत्री होती. मग कोणाची मैत्री होती? गीता आणि सीताची खूप चांगली मैत्री होती. गीता नेहमी डॅश डॅश होत असे, तर मनातल्या मनात दुःखी होत असे. सीताने आपले बाळ मिळवण्यासाठी डॅश डॅशकडे धाव घेतली, तर न्यायालयाकडे. न्यायाधीश दोघींनाही म्हणाले या बाळावर दोघींचा डॅश डॅश आहे, तर समान हक्क आहे. सीता ही बाळाची खरी काय होती? तर जन्मदाती. जन्मदाती म्हणजे जन्म देणारी खरी आई. त्यानंतर आहे थोडक्यात उत्तरे लिहा. गीता खूप आनंदी का झाली? आपल्या मैत्रिणीच्या घरात एक छोटेसे बाळ येणार आहे व काही दिवसांनी आपल्यालाही असे छोटेसे बाळ होईल हा विचार करून गीता खूप आनंदित झाली. गीता जी सीताची मैत्रीण होती, तिला आनंद कधी झाला? जेव्हा तिला समजलं की सीताच्या घरात एक छोटंसं बाळ येणार आहे, थोड्या दिवसांनी असंच बाळ माझ्या पण घरात येणार आहे हा विचार करून ती खूप खुश होते. सेकंड आहे गीताने कोणता ठाम विचार केला, म्हणजे तिने कोणता ठाम निर्णय घेतला होता? तर उत्तर आहे गीताला बाळाचा फार लळा लागला होता, म्हणजे त्या बाळाची गीताला खूप सवय झाली होती. बाळाची खरी आई आता बाजारातून येईल आणि हे बाळ आपल्याकडून हिरावून घेईल हे गीताला समजले होते. परंतु गीताला बाळ आता काही केल्या आपल्या हातातून जाऊ द्यायचे नाही असा ठाम विचार केला. मग ती विचार करते की काही जरी झालं तरी हे बाळ आहे हे मी सीताला कधीच रिटर्न देणार नाही. मार्केटमधून आले तर ही बाळ ती घेऊन जाईल हे तिला समजतं. त्यामुळे ती असं ठाम विचार करते की आता मी काही झालं तरी हे माझं बाळ सीताला देणार नाही. त्यानंतर थर्ड नंबर आहे सीताने न्यायालयात धाव का घेतली? मग सीता कोर्टमध्ये का गेली? तर उत्तर आहे गीता ही सीताचे बाळ आपल्या सांगून तिच्याकडून हिरावून घेत होती. मग आता गीता काय करत होती? जे सीताचं बाळ आहे हे खोटं सांगून तिच्याकडून हिरावून म्हणजेच काय, तर जबरदस्ती घेण्याचा प्रयत्न करत होती. सीताने गीताला अनेक विनवण्या केल्या. मग सीता गीताला खूप रिक्वेस्ट करते की प्लीज हे बाळ माझं आहे, माझं मला दे. तरी ती ऐकत नव्हती. म्हणजे काय, तर ती अजिबात ऐकतच नव्हती. सीता पुढे संकट उभे राहिले आणि तिला असं वाटलं की हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि ही माझं आता अजिबात ऐकत नाही. म्हणून तिने न्यायालयात धाव घेतली. म्हणून तिला असं वाटलं की आता ह्याचा जो फैसला आहे, ह्याचा जो निर्णय आहे तो कोण करेल? तर न्यायालय करेल. म्हणून ती न्यायालयात जाते. त्यानंतर फोर्थ नंबर आहे न्यायाधीशांनी कोणती युक्ती केली? मग न्यायाधीश जे जज असतात ती कोणती आयडिया करतात? तर उत्तर आहे न्यायाधीश दोघींना म्हणाला या बाळावर दोघींचाही समान हक्क आहे. मग ते न्यायाधीश जे जज आहेत ते बोलतात की हे जे बाळ आहे ह्या दोघांवर तुमचा सेम अधिकार आहे. या बाळाचे 2 समान तुकडे करण्यात यावे, म्हणजे ह्याला बरोबर मधून कट केलं पाहिजे व एक एक तुकडा स्वतःबरोबर घेऊन जावा, ही युक्ती न्यायाधीशांनी केली. मग ते बोलतात की ह्या बाळाचे 2 तुकडे करूया आणि एक सीता घेऊन जाईल, एक गीता घेऊन जाईल, असे ते काय करतात? तर आयडिया करतात. त्यानंतर फिफ्थ नंबर आहे सीताने न्यायाधीशांना कोणती विनंती केली? मग सीता कोणती रिक्वेस्ट करते? तर उत्तर आहे सीताने न्यायाधीशांना ही विनंती केली की तिचे बाळ गीताला द्या पण त्याचे 2 तुकडे करू नका. मग सीता काय बोलते की जे काय जज आहे, जज साहेब, माझे जे बाळ आहे ते गीताला द्या पण त्याचे 2 तुकडे करू नका, कारण ते कुठे गीताकडे जर राहिलं तरी ते काय होईल? जिवंत राहील. अशा प्रकारे ह्या लेसनचे क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला करायचे आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला
असेल, क्वेश्चन आन्सर समजले असतील. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील, समजत असतील तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही माझे व्हिडिओज कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.